संस्कारभारती रांगोळी शिकायची आहे, मग ही चिन्ह तर आलीच पाहिजेच. 5 बोटांमध्ये रांगोळी पकडून कशी काढायची ते आता पाहूया. हे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे हाताची मधली बोटं एकावर एक जुळवून त्यावर अंगठा ठेवून ही रांगोळी मगमध्येच अशी थोडा वेळ सोडण्याची प्रॅक्टिस करायची. आता सांगितल्याप्रमाणे रांगोळी हातात पकडून सर्वात पहिलं चिन्ह बिंदू शिकूयात. मन एकाग्र करून ही सगळी कृती करायची. सुरुवातीला थोडं इकडे तिकडे होईल, पण मग नंतर सहजच जमेल. आता दुसरे चिन्ह रेषा काढायला शिकूयात. सतत दाखवल्याप्रमाणेच कृती करायची आहे. हात स्थिर ठेवून रांगोळी सोडायची प्रॅक्टिस करायची. आता तिसरं चिन्ह अर्धवर्तुळ करूयात. 5ही बोटं एकत्र जुळवून एकावर एक ठेवून आणि अंगठा वर ठेवून अशा प्रकारे हात वळवत अर्धवर्तुळ काढून घ्यायचे आणि मग त्यानंतर चौथं चिन्ह पूर्ण वर्तुळ काढण्याचं. आज संस्कारभारती रांगोळी चिन्हांचा दुसरा भाग पाहूयात. त्यात आपण वर्धिनी, गोपद्म, झेंडा, स्वस्तिक, ओम आणि शंख काढूयात. ही रांगोळी काढताना 2 पायात थोडे अंतर ठेवून ओणवं उभं राहूनच काढायची. ही रांगोळी घेताना थोडी जाडसरच रांगोळी घ्यायची. आता पहिल्या भागात दाखवल्याप्रमाणे एकावर एक बोटं जुळवून अशा प्रकारे वर्तुळ काढून हात आतमध्ये वळवत वर्धिनी काढायची. आता अर्धवर्तुळाला अशा प्रकारे वळवत गोपद्म काढायला शिकायचे. आता झेंडा काढूयात. यासाठी रेषांची प्रॅक्टिस उपयोगी येते. मग पुढचं चिन्ह स्वस्तिक काढूयात. त्यासाठी ही रेषांची जुळवाजुळव करून हे अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचे. आता 2 अर्धवर्तुळं जोडून अशा प्रकारे ओंकार काढायचा. मग वर्धिनीचा शेप देऊन शंख काढून घ्यायचा. अशा प्रकारे सतत सर्व चिन्हांची प्रॅक्टिस करायची. आता आपण तिसऱ्या भागात शंख, श्री, सर्परेषा, धनुष्यबाण, कमळ आणि नाभिकमळ कसे काढायचे ते पाहूयात. दाखवल्याप्रमाणेच बोटं हातावर एक जुळवून अशा प्रकारे वर्धिनी काढून आणि अर्धवर्तुळांचा वापर करून अशा प्रकारे शंख काढून घ्यायचे. आधी दाखवलेल्या चिन्हांचा सतत सराव केला की आपोआपच तुम्हाला हे सगळी चिन्ह काढता येतील. संस्कारभारती रांगोळीत ही चिन्हे रंगांवर अलगद सोडायची असतात, म्हणून सराव महत्त्वाचा. आता रेषांचा वापर करून श्री ही काढून घेऊया. हा अशा प्रकारे श्री काढून घ्यायचा. जितका सराव करू तेवढी चिन्ह छान जमायला लागतात. आता सर्परेषा बघूयात. त्यासाठी रांगोळी अशी 5ही बोटांमध्ये घ्यायची आणि मग 5ही बोटं हळूहळू हलवत पुढे पुढे जायची. 5ही बोटांमधून रांगोळी पडली की 5 रेषा उमटतात. आता धनुष्यबाण काढण्यासाठी 2 अर्धवर्तुळे ह्या अशा प्रकारे आकार देत काढायची.